नमस्कार मंडळी. या कडाक्याच्या उन्हाळ्यात आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत पाण्याच्या ठिकाणी, थंड हवेच्या ठिकाणी. हे बघा, छान वाटतंय ना? मला पण खूप छान वाटतंय. तुम्ही या, तुम्हाला पण छान वाटेल. हे बघा, तुम्हाला आता व्ह्यू दाखवते. उन्हाळ्यात पण बघा पाणी किती आहे, खूप पाणी आहे इथे. भरपूर म्हणजे भरपूर पाणी आहे असं, आणि वाहतं पाणी आहे मुळात. म्हणजे इथे असं काही घाण वगैरे नाही, पाणी पण एकदम नितळ आहे. असं खराब पाणी वगैरे असं काहीच नाही आहे बघा, पुन्हा नितळ पाणी आहे. ही लहान लहान मुलं बघा मासे पकडतायत. छोटे 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 मासे वगैरे इथे. आणि आपले रोजच्या मुंबईच्या धगधगीच्या जीवनातून, टेन्शनमधून, प्रॉब्लेम्समधून बाहेर यायचं आहे. तर मुळात म्हणजे माझा फंडा आहे हा की एक वॉटर थेरपी असते. पाण्यात उभे राहून किंवा पाण्याच्या इथे पाण्यात पाय बुडवून बसाल आणि जो विचार कराल, जे विचार कराल, म्हणजे पाण्यासोबत ते विचार वाहून जातात. वाहत्या पाण्यासोबत आपले जे विचार आहेत ते वाहून जातात आहेत. म्हणजे पाणी आपले जे विचार आहेत ते घेऊन जाते. आणि इथे येऊन जे विचार करतात त्याच्यानंतर इथून बाहेर जाताना जो जातो ना माणूस, तो ना मोकळा होऊन जातो. मग कुठे मन मोकळं करायला आपल्याकडे कोण नसतं कधी कधी. आणि कधी कधी आपल्याला पण असं वाटतं की कोणाकडे मन मोकळं करणार आपण. कधी कधी असं वाटतं ना की मित्रांसोबत तरी काय मन मोकळं करणार, पार्टनर सोबत काय मन मोकळं करणार. कधी कधी अशा पाण्याच्या ठिकाणी यायचं आणि इथे पाण्याच्या इथे बसून मन मोकळं करायचं. पाण्यासोबत मन मोकळं करा. आणि इकडे डॅम आहे इथे पुढे, हे बघा. बॅरेज डॅम म्हणतात त्याला. बदलापूरला आहे हे लोकेशन. कडक उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये इतकं प्रचंड पाणी, वाहतं पाणी. हे पाणी एकदम थंड आहे, खूप शांत आणि थंड वाटते मला इथे. मला खूप छान वाटलं इथे येऊन, शांतता भेटली आहे. आणि माझी तर काही इच्छा होत नाही इथून जाण्याची, पण जावं तर लागेल. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.